नमस्कार, स्वागत आहे तुमचं मल्हार आणि आई किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहे बिना दुधाची तांदूळाची खीर. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे अर्धी वाटी तांदूळ, भिजवलेले काजू आणि बदाम. सर्वप्रथम एक भांडं घ्या, त्यामध्ये अर्धा चमचा तूप टाका. अर्धा चमचा तूप टाकल्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ त्यामध्ये छानपैकी परतवून घ्या. नंतर तांदूळ परतल्यानंतर त्यामध्ये गरजेनुसार पाणी टाका, तांदूळ शिजण्या इतपत. तुम्ही तांदूळ कुकरला सुद्धा शिट्टी लावून शिजवून घेऊ शकता. त्यानंतर झाकण ठेवून तांदूळ शिजू द्या. तोपर्यंत तांदूळ शिजतात तोपर्यंत आपण काजू आणि बदाम यांची छानपैकी प्युरी बनवून घेऊ. त्यामध्ये एक वेलचीसुद्धा ॲड करा. इकडे तांदूळ छानपैकी शिजले आहेत आणि आपली प्युरीही रेडी आहे. तर आता ती प्युरी तांदूळमध्ये ॲड करा व गरजेनुसार पाणीसुद्धा ॲड करा. आपल्याला जसा थिकनेस हवा आहे खिरीचा त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता. नंतर खिरीला छान उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर खिरीला छान घट्टपणा येतो आणि गोडासाठी नंतर त्यामध्ये गूळ ॲड करा. गूळ नसेल आवडत तर तुम्ही मुलांसाठी खजूरची प्युरीसुद्धा वापरू शकता. नंतर थोडा वेळ झाकण ठेवा. अशा प्रकारे आपली तांदळाची बिना दुधाची खीर रेडी आहे. तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आता तुम्हाला सांगेल खीर कशी झाली.